ची पकड आहे। मित्रांनो, एकंदरीतच आपल्या आदिवासी मुला मुलींच्या करता माझं मंचर असेल, शिनोले असेल, कोटमदरा असेल, गोडेगाव असेल, इथली वसतिगृह ती अधिक चांगली करण्याचा आपण प्रयत्न करतोय। पेठ येथे मागासवर्गीय मुला मुलींच्या करता निवासी शाळा। शेवटी समाजातला कुठलाही घटक, मागासवर्गीय असू द्यात, आदिवासी असू द्यात, बहुजन समाजाचा असू द्यात, भटका समाजाचा असू द्यात, सर्वसाधारण समाजाचा असू द्यात, कुणाला असं वाटतं का बरं की माझ्या शिक्षणाच्या करता काय केलं। आज आपल्या मंजरला अद्यावत क्रीडा संकुल आपण उभं केले, त्याच्यामध्ये दिलीपरावनी लक्ष घातलंय। चांगले चांगले खेळाडू तयार व्हावे, त्यांचं नैपुण्य ही दाखवण्याची संधी त्यांना मिळावी। आरोग्याच्या बाबतीमध्ये मंचरला 100 खाटांचं उपजिल्हा रुग्णालय ट्रॉमा केअर सेंटर हे त्या ठिकाणी झालेलं आहे। तांबडेमळा मंचरचं 100 खाटांचं विस्तारित उपजिल्हा रुग्णालय हे काम प्रगतीपथावर आहे। आजच आम्ही घोडेगावला गेलो होतो। तळेगळ, मलठण, पाबळ येथे ग्रामीण रुग्णालयाची कामं चाललेली आहेत। पुणे जिल्ह्याचा उत्तर भाग आणि नगर जिल्ह्यातल्या दक्षिण भागाच्या रुग्णांना त्याच्यातनं सेवा मिळणार आहे। परिवहनाच्या बाबतीमध्ये आपण तांबडेमळा येथे बस आगाराची उभारणी करतोय, घोडेगावची बस स्थानकाची पुनर्बांधणी करतोय। मित्रांनो, आम्ही इथपर्यंत थांबलेलो नाहीये, त्याच्याही पुढे जाऊ आपल्याला निश्चितपणे एकंदरीत काम करत असताना आम्ही एक ठरवलंय, आपल्यातली काही धरणं ही फार तशी जुनी झाली। जुन्नर तालुक्यात, आंबेगाव तालुक्यात शेतकऱ्यांच्या करता सिंचनाचे प्रकल्प मुख्यतः DLBC आणि KLBCच्या महायुती सरकारच्या अर्थसंकल्पातून आपण त्याला निधी देणार आहे। 35 वर्ष जुन्या कालव्यांना त्याच्यात मदत होणार आहे। पिंपळगाव जोगाचा 70 किलोमीटर लांबीचा कालवामधील 52 किलोमीटर लांब अस्थिरीकरणाचं काम करण्यात आलेलं आहे। उर्वरित 20 किलोमीटर करता देखील आपण निधी देतोय आणि हे सगळ्या गोष्टी उपयोगात आणण्याच्या करता आमचा कसोशीनं प्रयत्न त्या ठिकाणी चाललेला आहे। त्याच्या संदर्भामध्ये जनतेशी नाळ जोडणारा जर लोकप्रतिनिधी असेल तर काय होऊ शकतं हे पण आपण सगळ्यांनी पाहिलं पाहिजे। त्याच्यातून पुणे नाशिक वाहतुकीची कोंडी सोडवण्याच्या करता देखील आपण त्या बाबतीमध्ये प्रयत्न करतोय। पुणे नाशिक रस्त्यावर आपलं भोसरी चाकण मधील तळेगाव चौक आंबेठाण तेथे वाहतुकीची कोंडी होती, तिथं आम्ही नाशिक फाटा ते मोशी सध्याचा रस्ता 4 आणि 6 लेनचा आहे, त्याच्यात सुधारणा करून एका खांबाद्वारे मधी कॉलम आणि 8 पदरी एलिव्हेटर फ्लायओव्हर तिथं बांधायचा आहे। त्यामुळे खाल्लंही वाहनं जातील, त्या फ्लायओव्हर एलिव्हेटर फ्लायओव्हरवरून पण वाहनं जातील आणि वाहतुकीची कोंडी सुटेल। हे पण आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतलं पाहिजे। मित्रांनो, मगाशी काही मुद्दा काढला, ग्रामीण भागातल्या विशिष्ट घरांच्या साठी आपण हर घर सौर योजनेचे उद्दिष्ट राज्य सरकारने हातामध्ये घेतलेले। 60% सबसिडीच्या माध्यमातून तुमच्या घरावर सौर ऊर्जेचा प्रकल्प बसवला जाईल आणि त्याच्यातून 300 युनिट पर्यंत वीज घरमालकाला मोफत आम्ही देणार। मोफत उर्वरित वीज वितरित करताना गावातील पाणी पुरवठा योजना असेल, रस्त्यावरचे पथदिवे असतील, शेतकऱ्यांना पाणी पुरवठा यासाठी देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आहे। अशा कितीतरी योजना आपण करतोय। हे कशामुळे होत आहे? हे महायुतीच्या सरकारमुळे होत आहे। आम्ही सरकारमध्ये अर्थमंत्री पद माझ्याकडे, तिजोरी आपल्याकडे। शेवटी आपण बघा, कुठेही आपण लग्नाला पंक्तीला गेला, पंगत वाढत असताना वाढप्या जर ओळखीचा असेल तर जेवण करण्याचा फायदा होतो। 288 लोक बसली पंक्तीला, किती 288, आणि अजित पवारकर वाढप्याचं काम आले। जरा आंबेगाव दिसला, दिलीप जरा जास्त अतुल तू एकदर अजून होत ना, मनुष्य स्वभाव आहे, त्याच्यात आत्मशक्ती नाहीये। ज्यावेळेस फायदे येतात 1000 2,000 तुम्हाला माहिती आहे मी किती लाखाचा अर्थसंकल्प सादर करतो? 6 लाख कोटी एवढ्या रकमेचा मी अर्थसंकल्प सादर करतो। कशाला म्हणतात 6 लाख? एकाने या आणि इथं तुम्हाला कागद आणि पेन देतो, दाखवा 6 लाख कोटी काढून आकडा। चेष्टा नाही।
आज आम्ही हे सगळं करतोय. दिलीपरावांनी पण 1 वर्ष अर्थ मंत्रालय सांभाळलं, मी 8 वर्ष सांभाळतोय. आम्ही कशात कमी पडतो सांगा ना. तुमची पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गेले 30 वर्ष आम्ही तिथे चांगली चालवली. तुमची जिल्हा परिषद आम्ही चांगली चालवली. आज काही सुप्रीम कोर्टामध्ये मॅटर आहे, त्याच्यावर तालुका पंचायत जिल्हा परिषदेमध्ये आज निवडणुका होऊ शकत नाही. आम्हालाही वाटतं की ते लवकर निकाल लागावा आणि आमच्यासारखं खालच्याही कार्यकर्त्यांना संधी मिळावी. आज पुणे जिल्हा दूध संघ भगवानराव पाचलकर इथं बसले. विचारा तिथं कुठली अडचण आली तर विष्णू असेल, बाकीचे आम्ही सगळे असू, दूर करण्याचा प्रयत्न करतो. कारण संस्था कायमच्या राहणार आहे. तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू, संस्था कायमची आहे आणि ती टिकली पाहिजे. महाराष्ट्रामध्ये ज्या भागामध्ये संस्था नीट चालल्या नाही तिथं अडचण झालेली आहे. आज पीक कर्ज देत असताना 0% व्याजाने कोण देत? 10 रुपये शेकडा घेतोय सावकार. आता सावकारकी बंद केलेली आहे. त्याच्यामध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा कुठं होता? हजारो कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं माझ्या शेतकऱ्याला मदत व्हावी म्हणून आम्ही त्या ठिकाणी टाकतो. मध्ये केंद्र सरकारने पुन्हा ऊसाची FRP वाढवली, तुमच्या ऊसाला जास्त दर मिळावा म्हणून. कोण पुढाकरता करत असतं? आपली माणसं आपल्या करता करत असतात. मित्रांनो, भावनिक होऊ नका. काही जण भावनिक मुद्दा काढतील, काही जण वेगळ्या पद्धतीचं राजकारण करतील. मीच माग 5 वर्षापूर्वी अशाच पद्धतीनं तुमचे आत्ताचे जे खासदार आहेत त्यांना बोलवलं, त्यांना राष्ट्रवादीत घेतलं, त्यांना तिकीट दिलं. जुन्नर खेड आंबेगावची जबाबदारी दिलीप वळसे पाटलांवर दिली. हडपसर, भोसरी आणि शिरूर जबाबदारी मी घेतली. तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिले, निवडून आणलं. छत्रपती संभाजी महाराजांची मालिका जोरात चालली होती. मला वाटलं की आता चांगल्या पद्धतीनं काम होईल. परंतु 5 वर्षापूर्वी आम्ही अभिनयाला भुललो. परंतु अभिनय लोकांची करमणूक करतो. खासदार मतदारसंघात 5 वर्षात कितीला फिरला ह्याची जरा आठवण करा. मी म्हणायचो अरे फिर ना. नाही राव दादा, माझे नाटकाचा प्रयोग आहे, माझी मालिका चालू आहे. मित्रांनो, त्याच्यामुळं अडचणी निर्माण होतात. माझा त्यांना विरोध असायचं काही कारण नाही. पण 2 वर्ष झाली म्हणले दादा आता मला राजीनामा द्यायचा. अरे म्हणलं आत्ता तर करोना संपला आणि आत्ता कुठं कामाचे दिवस आले आणि कशाला राजीनामा द्यायचा? नाही म्हणले दादा राजीनामा द्यायचा. माझ्या धंद्यावर पार पडणं होतं, माझ्या कलेवर परिणाम होतं. मित्रांनो, अशा पद्धतीनं कलेवर परिणाम होणारी माणसं उपयोगी पडत नाही. त्याच्यामध्ये जो उमेदवार निवडून जाणार आहे त्यांच्या विचाराचं केंद्रातलं सरकार असेल तर विकासाला निधी मिळतो, तर त्याच्यामध्ये भांडून निधी आणता येतो. आज पुणे जिल्ह्यातही अनेक आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिले. त्याच्यामुळं मी मावळामध्ये निधी देऊ शकलो, जुन्नरला, आंबेगावला, खेडला, या सगळ्या भागामध्ये निधी देऊ शकलो, इंदापूरला, बारामतीला, इव्हन पुण्यामध्ये हडपसरला, तिकडं वडगाव शेरीला. हे आपल्या विचाराची माणसं असली तर होतात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवा. आणि म्हणून माझी विनंती आहे की कुणालाही त्रास द्यायचा किंवा कुणाला तरी कमी लेखायचं असं आम्हाला कुणाला शिकवण नाही. वडीलधाऱ्यांचा आदर करणारीच आम्ही माणसं आहोत. परंतु वडीलधाऱ्यांनी पण आम्हाला मुभा दिली पाहिजे. आज आम्ही 60च्या पुढे गेलो, कधी राव आम्हाला मुभा मिळणार? 70च्या पुढे लोक म्हणतील त्याला बाजूला करा, नवीन आणा पुढे तरी. असं चालत नाही. मित्रांनो, एकंदरीत आपण या संदर्भामध्ये काम करत असताना मी सातत्याने माझ्या अल्पसंख्याक समाजामध्ये एक भीती आहे की आपल्याला सुरक्षित राहू का. मित्रांनो, यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना वक्फ बोर्डाचे विषय असू द्या, माझ्या अल्पसंख्याक समाजाला निधी देण्याचा विषय असू द्या, मौलाना आझाद महामंडळाला निधी देण्याचा प्रश्न असू द्या, भाग भांडवल वाढवण्याचा प्रश्न असू द्या, नुसता एका घटकाला नाही, मी सगळ्यांना मदत करतो. मी कधी जातीपातीचा नात्या गोत्याचा विचार केला नाही.
तुम्ही माझी 30-32 वर्षाची राजकीय कारकीर्द पहा, त्याच्यामध्ये ज्याच्यात कर्तृत्व आहे, ज्याच्यात नेतृत्व आहे, त्याला संधी देण्याचं काम मी करत असतो. मधल्या काळामध्ये मातंग समाज मला म्हणायचा, दादा आम्हाला बार्टीमधनं जेवढं आम्हाला मिळालं पाहिजे तेवढं मिळत नाही. शेवटी आम्ही त्यांच्याकरता आरटी आणलं. मराठा समाजाच्या करता सारथी, ओबीसी समाजाच्या करता महाज्योती, मागासवर्गीय समाजातल्या काही घटकांना बार्टी, मातंग समाजाच्या काही लोकांच्या करता आरटी, त्याच्यात बहुजन समाजाच्या काही लोकांच्या करता अमृत, अशा वेगवेगळ्या योजना आणल्या. कशा करता आणल्या? कुठल्याही समाजामधला गरीबातला गरीब मुलगा किंवा मुलगी, आई वडील गरीब आहेत म्हणून मला शिकता येत नाही, अशा प्रकारची भूमिका त्याच्यावर येता कामा नये. म्हणून हे सगळं खटाटोप आम्ही करतो. याही गोष्टीचा विचार आपण सगळ्यांनी या निमित्तानं केला पाहिजे. मित्रांनो, आम्ही काय चूक केली? आज मी पण जीवाला जीव दिलेला आहे. त्याच्या संदर्भात पार्टीची उभारणी करत असताना समजा अजित पवार चुकला, दिलीपराव पण चुकले, छगन भुजबळ पण चुकले, हसन मुश्रीफ पण चुकले, प्रफुल्ल पटेल पण चुकले, धनंजय मुंडे पण चुकले, सुनील तटकरे पण चुकले, संजय बनसोडे पण चुकले, ते आदिवासी भागातले आमचे बाबा आत्राम पण चुकले, दिंडोरीचे आमचे उपसभापती नरहरी झिरवळ पण चुकले. अरे एखादा माणूस चुकेल, सगळीच कशी 50च्या 50 आमदार चुकतात होय? त्याचा विचार करा ना. मी कुणाचा आदर करत नाही, अनादर करत नाही. मी पुन्हा तुम्हाला सांगतो, वयस्कर लोकांनी पण एक भावना करा ना. तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये घरामध्ये काम करताना नवीन तरुण 25-30ला आल्यानंतर त्याच्यावर शेतीवाडीचं काम देताना, दुकान असेल तर त्याला सांगताना तू दुकान चालव. तशा पद्धतीनं हे दुकान किंवा शेतीवाडी नाही, हे समाजाचं काम आहे. हा शाहू फुले आंबेडकरांचा विचार आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आहे. आणि ह्या विचारात पुढे जात असताना आम्ही सतत पुणे जिल्हा अग्रेसर राहण्याच्या करता प्रयत्न केलेला आहे. पाण्याचे प्रश्न आम्ही सोडवतो. आम्ही आता 8.5 लाख सोलरवर पंप शेतकऱ्याला देणार आहे. सूर्यप्रकाश उगवला, सूर्य सकाळी की तुमचा पंप चालू, अंधार पडला पंप बंद. तुमच्या इथं बिबट्याचाही धोका आहे. आताच आम्ही गेलो होतो, तिथेही लोक सांगत होते. शेवटी काही वन विभागाचे कायदे, त्याच्या संदर्भामध्ये वन्य प्राण्यांना पण संरक्षण दिलं पाहिजे. पण वन्य प्राण्यांना संरक्षण देत असताना आमच्या कुठल्या मानवाचा पण जीव धोक्यामध्ये जाता कामा नये, याकरता पण आमचे प्रयत्न चाललेले. मित्रांनो, अशा अनेक गोष्टी, मी कितीतरी गोष्टी 2-2, 3-3 तास बोलायचं म्हटलं तरी तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगू शकतो. मला एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्राच्या अस्मितेचं कधी आम्ही हरण होऊन देणार नाही. महाराष्ट्र ही थोर संतांची भूमी आहे, तशी शूर वीरांची देखील भूमी आहे. शिरूर तालुका हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या पावनभूमीतील मतदारसंघ आहे. 2 दिवसापूर्वीच आम्ही छत्रपती संभाजी महाराजांच्या वडू तुळापूर इथं 397 कोटी रुपयाचा विकास आराखडा, त्याला आम्ही मान्यता दिलेली आहे. त्याच्या संदर्भातलं आपलं काम चाललंय. मित्रांनो, एवढंच नाही तर जी स्मारक आहेत त्या सगळ्या स्मारकाच्या बाबतीमध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी मनावर घेतलेल्या आहेत. मला अशाच एक दिवस आमचा अतुल सांगत होता की दादा, ही सगळी कामं करत असताना तुम्ही त्याच्या संदर्भामध्ये आणखीन काही लक्ष देण्याची गरज आहे. म्हणलं काय झालं? ते म्हणलं की दादा, जिथं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी जे काम केलेलं आहे, पुढच्या पिढीला देखील त्यांचा आदर्श हा सतत डोळ्यासमोर राहिला पाहिजे. त्याकरता तुम्ही आम्हाला मदत करा. मित्रांनो, त्या पद्धतीनं यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये देखील मी ह्या कामाच्या करता निधी त्या बाबतीमध्ये ठेवलेला आहे. कुठल्याही बाबतीमध्ये कुठल्याही आमदाराला नाराज करण्याचं काम मी केलं नाही.
महात्मा फुले वाड्याचं जतन करण्याचं काम असू द्या, मावळचं सदुंबरे संत तुकाराम महाराजांच्या टाळकऱ्यापैकी असलेले संत जगदाळे महाराज त्यांच्या समाधीचं काम असू द्या, सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकाचं काम असू द्या, हुतात्मा शिवराम हरी राजगुरू स्मारकाचं काम असू द्या, कुठल्याही कामाच्या संदर्भात आम्ही मागं हटलेलो नाहीये. कारण ही सगळी कामं चांगल्या पद्धतीनं झाली पाहिजे याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि म्हणूनच ही सगळी कामं आपण हातामध्ये घेतलेले याही गोष्टीचा उल्लेख मी आवर्जून या बाबतीमध्ये करीन. मित्रांनो, आता लवकरच महाराष्ट्रातल्या 48 जागा या महायुतीच्या कोणत्या जागा कुणाकुणाला द्यायच्या याच्याबद्दलचा निर्णय होणार आहे. तो निर्णय होत असताना माझ्या माहितीप्रमाणे शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादीकडे येण्याची दाट शक्यता आहे. ती राष्ट्रवादीला आल्यानंतर माझी तुम्हाला विनंती आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप आणि शिवसेना आम्ही सगळेजण मिळून तिथं उमेदवार देणार आहे. उद्याच्याला हा उमेदवार देत असताना देशामध्ये आज नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान करण्याच्या करता साधारण जनतेच्या मनामध्ये आहे. असं असताना आपण त्याच्यापासून मागे राहता कामा नये. तुमचे जे काही प्रश्न आहेत, बऱ्याचदा शेतकऱ्यांना वाटतं की आमच्या प्रश्नाला कोण माली आहे. मी पण शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलेलाच मुलगा आहे. दिलीपराव वळसे पाटील पण शेतकऱ्याच्या पोटी झाले. यातून पण तीच परिस्थिती. आम्ही कुठेही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. केव्हाही रात्री 12ला या आणि सांगा, अजित पवार तुम्ही मनसेच्या सभेत असं सांगितलं होतं, आता काय झालं. तुमच्या प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक करण्याच्या करता पडेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल, परंतु आम्ही मागे हटणार नाही हा शब्द देखील आजच्या सभेच्या निमित्तानं मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं देतो. आणि जी विकासाची कामं आज दिलीप वळसे पाटलांच्या नेतृत्वाखाली चाललेली आहे, काही जण म्हणाली की हो दिलीपरावांना संधी कोणी दिली. जरूर संधी पवार साहेबांनी दिली, मलाही संधी दिली, परंतु त्या संधीचं सोनं करायचं का काय करायचं हे तरी आमच्या हातात होतं ना. आम्ही पहिली 5 वर्ष चांगलं काम केलं म्हणून पुढच्या 5 वर्ष लोकांनी दिलं. 7-7 टर्मला लोक आम्हाला निवडून देतात म्हणजे काहीतरी लोकांचा विश्वास आम्ही संपादन केलेला आहे. मित्रांनो, इथून पुढच्या काळामध्ये देखील आम्हाला अनुभव भरपूर आलेला आहे आणि त्याच्यातून सांध्यापासून बांध्यापर्यंत महाराष्ट्राचा विकास हा एकमेव मुद्दा घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. आम्हाला कुणाची उडीतुडी काढायची नाही. तुम्ही कुणाला तरी काहीतरी आरोप केले तर त्याला आम्हाला महत्व द्यायचं नाही. आम्ही कुठेही चुकीचं केलेलं नाहीये. एवढी सभा माझ्या अनेकांशी संबंध आले. कुणी एकाने उठून सांगावं, अजित पवार तुम्ही चुकीचं सांगताय, इथं असं कुठेतरी चुकीचं घडलं. उलट मलाच चुकीचं घडलेलं आवडत नाही. मी सतत पोलिसांना सांगत असतो, कायदा सुव्यवस्था चांगलं ठेवा, कुणावर अन्याय होणार नाही, महिलांना सुरक्षित वाटेल, महिलांना त्या ठिकाणी कुठली अडचण येणार नाही. या प्रकारची भूमिका मी घेतो, दिलीपराव घेतात, अतुल घेतो, बाकीचे सगळे माझे सहकारी घेतात. आणि म्हणून मी आज तुम्हाला सगळ्यांना सांगतो, महाराष्ट्राचा सातत्याने मान ताटपणे पुढं नेहमी राहील अशाच पद्धतीचं काम आमच्याकडनं होईल. तीच गोष्ट पुणे जिल्ह्याच्या बाबतीमध्ये तर एवढी कामं हातामध्ये घेतलेली आहेत ती सगळी पूर्णत्वाला. बरं, आम्ही कामं पूर्णत्वाला देताना उगीच नुसती मंजूर करत नाही, काम चांगलं झालंय का नाही हेही बारकाईने बघत असतो. चुकीचं झालं तर तिथल्या तिथं कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीमध्ये टाकायला मागं पुढे बघत नाही. अधिकाऱ्यांना देखील चुकला तर तिथल्या तिथं खडसावण्याचं काम आम्ही करतो. आमची प्रशासनावर पकड आहे. आम्ही पुशारक्या मारत नाही, ही वस्तुस्थिती आहे. परंतु आम्ही कशा करता ते करतो, राज्याच्या भल्या करता करतो. ही गोष्ट मनसरकरांनो आपण अतिशय नम्रपणे लक्षामध्ये घेतली पाहिजे. अशा प्रकारची माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे.